ऐका, माणसं गोळा करायची अवघड नाही आणि सध्याच्या स्थितीला तर नाहीच नाही. लोकांच्या बुद्धिमत्तेची पातळी फार घसरलेली आहे. तुम्हाला खरं सांगते, माणसं गोळा करायची काय अवघड आहे. या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती, ह्याच्यापेक्षा 100 पटीनं आली असती महाराज बरं का. फक्त पाटील बदलायला पाहिजे होते. आता हे फक्त शहाण्याला कळलं, बाकीच्या घरी जाऊन विचार करा. फक्त विषय एवढाच आहे की काय करावं, कुठं करावं आणि कशा पद्धतीने करावं हे ज्याला कळतं ते व्यक्तिमत्व संयमी आणि अधिकारी ठरतं. झाला विषय काय आहे, माणसाकडे खूप काही आहे, नाही असं कोणीच नाही दादा. तुम्ही काय मी काय, जगाला माहित असो नाही तर नसो, तुम्हाला आम्हाला चांगलं माहित आहे देवाने खूप दिलंय आपल्याला. आपल्या पात्रतेपेक्षा जास्त दिलंय, मराठी भाषेत लायकीपेक्षा जास्त दिलंय. काहीच केलं नाही आपण देवासाठी, तरी देवाने खूप टाकलंय आपल्या पदरात. राहायला घर आहे, फिरायला गाड्या आहेत, माणसं मागे पुढे फिरतात, खायला अन्न आहे, 3 टाइम वेगळं खायची पात्रता आहे आपली. तरी सुद्धा अहंकार इतका मोठा झालाय की आपण देवाने दिलंय हे नाकारतोय. मग ते नामदेवराय सांगतात, मला कुणी दिलंय याची जाण असावी आणि ज्यांनी दिलंय त्याच्याकडेच माझं मागणं असावं. तसं अभंग मागणी पर आहे, पण नामदेवराय कुठल्या एका व्यक्तिमत्वासाठी मागत नाहीत. खूपच विको झालाय, म्हणजे डबल डबल येतोय आवाज खूप. विठ्ठल मागणीचे 3 नियम आहेत. शास्त्र सांगतं उपास्य, उपासक आणि उपासना ही त्रिपुटी साजली की मागणं पूर्ण होतं. उपास्य ज्याच्याकडे मागितलंय, उपासक ज्याने मागितलंय आणि उपासना ज्या साधनेवर मागितलंय. नामदेवरायांच्या साधनेचा विचार केला तर नामदेवांसारखे निष्ठावंत भक्त कुठेच सापडणार नाही. ही साधना आहे. ज्याच्याकडे मागितलंय तो इतका प्रेमळ आहे की तो कधीच नाही म्हणत नाही. आणि ज्या उपासकाने मागितलंय ते नामदेवराय इतके श्रेष्ठ आहेत की त्यांच्या पायरीला हात लावल्याशिवाय पंढरीचं दर्शन पूर्ण होत नाही. त्यामुळे 3ही त्रिपुटी अगदी सामर्थ्याने समर्थक आहेत म्हणून मागणं पूर्ण होणार. मागणीचा नियम आहे, 3ही नियम परिपूर्ण झाले. आता ज्या समर्थाने मागितलंय किंवा ज्यांच्यासाठी मागितलंय ते तुम्ही आम्ही आहेत. हे एक अभंग फक्त लखीचंद दादांसाठी आहे किंवा कुठल्या एका वैष्णवासाठी आहे असं नाही. हा अभंग त्या प्रत्येकासाठी आहे ज्याने कणभर तरी देवाचं नाव घेतलंय, निधान तरी पांडुरंग म्हटलंय. जो प्रत्येक वैष्णव आहे त्या प्रत्येकासाठी अभंग आहे. आणि अभंग एका व्यक्तीसाठी नाही, अभंग परंपरेसाठी आहे. अभंगात ज्याला आयुष्य मागितलंय तो व्यक्ती नाही, ती परंपरा आहे, ते कर्म आहे. माणूस मरू शकतो, माणसाचं कर्म मरत नाही. म्हणून तर म्हणणं एवढंच आहे, आयुष्य जायच्या आधी असं काहीतरी कर्म करा की 4 माणसाने लक्षात ठेवावं. जगताना थोडं गांभीर्यानं जगावं माणसाने. तसं आपल्या जगण्यात काही आनंदच राहिला नाहीये, आपण फक्त वरवरचे आनंदी आहेत. तसा विचार करायला गेला ना तर आपला परमार्थही कामाचा नाही. आपला परमार्थ सुद्धा इतका विचित्र आहे ना, नवल वाटतं मला आपल्या परमार्थाचं. आपण आखाडात एक पाहुणा सोडत नाही आणि श्रावणात खात नाही, असला परमार्थ आहे महाराज आपला. कशाला करायचं मला काही कळत नाही. आता हे बघा ना, 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव पुन्हा बोंबलायचं देव भेटला नाही. काय देव काय हट्ट करतो काय, मला बसव मला बसव, नाही करत आहे. देवाने हट्ट केला का तुमच्याकडे कुठल्या गोष्टीचा? मग कशाला अवहेलना करताय? आपला परमार्थही आपल्या स्वार्थापोटी आहे. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. बरं एक साधं विचारतं तुम्हाला पेटकर, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला गणपती बाप्पा पावणार आहे? अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? हा, उत्तर देत जा. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं तुम्हाला थोडं थोडं देते मी, पण तुम्ही बोला. हा ना, तुम्ही असे एकदम मड्याला बसल्यासारखे बसलायत. तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येणार नव्हतो मी, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. असं नका करू, जज नका करू. जजमेंटला नाही बसलायत तुम्ही. एक साधं उत्तर द्या दादा. वडिलांसारखे आहात, माझ्या भावासारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो ना, हो ना माय. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं
तरी टाळ्या वाजवता. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक करणार नाही ना, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग तुमची चाकरी करेल, विश्वास दे. काय हरकत आहे? म्हणा ना, माझी आहे, रक्ताची आहे, माझ्या पोटची आहे, अशा नजरेनं कौतुक करा ना. पण खरं सांगू का, महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुक आहे. का तर कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही. माऊली फार गोड म्हणतात याला, आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःच्या स्वतःलाच महंत मानणारी माणसं निर्मित झाली. त्याच्यामुळे देवा, तुझ्याविषयीचं प्रेम कमी झालं, तुझ्याविषयीची आवड कमी झाली. हे नको आहे मला. माझ्यासाठी त्या व्यक्तिमत्वाला आयुष्य दे जेणे तुला सर्वस्व मानलंय. आणि एकदा त्याला आयुष्य भेटलं ना, मग परंपरा पुढे पुढे चालत राहील. कारण हा वारकरी संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदायापासून चालू झालेला संप्रदाय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. मग ज्ञानदेवे रचिला पाया. नाथ संप्रदायापासून चालत आलेला हा संप्रदाय. म्हणून तर ज्ञानोबरायांची संजीवन समाधी आहे. कारण कुंडलिनी शक्ती जागृत करायची सोपं नाही. कुंडलिनी शक्ती जागृत करायची म्हणजे शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक, श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे, 3.5 वेढे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देटापासनं शरशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. कळल्यावर लावा. आपल्याला कळतच नाही, त्यामुळे लावायचा विषयच नाही महाराज बरं का. तुम्हाला काय मला काय, ह्या गोष्टी कळणं अवघड आहे. मग माऊली म्हणले हरकत नाही, जर हे अवघड वाटतंय, हरिमुखे सोप आहे. नामसंकीर्तन साधन पै जळतील पापे. सगळं मिळून जे करणार आहे, चहुवेदी जाणं, साही शास्त्री कारण, 18 ही पुराण, हरिसीच गात. आणि देवाच्या नावाला काही पाप पुण्य नाही बरं का माय. जमेल तसं घ्या, काही लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरते. देवाच्या नावाला काही सुतक नाही, देवाच्या नावाला काही अपवित्रता नाही. फक्त काय झालंय, आम्ही फार एकदम अंधश्रद्धेत गुंतलेली माणसं आहे. एका वाक्यात सांगते तुम्हाला, आपलं कसं आहे ना, आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. तुमचं कसं आहे, महाराज लोकाच्या पाया पडल्यावर लेकरू होतं. असं कॉमन सेन्स वगैरे नाही आहेत का आपल्याकडे महाराज? थोडा विचार करा ना प्रॅक्टिकल. अशी जर महाराज लोकाच्या पाया पडण्याने पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाई करायला लावली असती जगाला. हे नियमच राहिला नसता ना पाणी ग्रहणाचा. पाणी ग्रहण होतंय म्हणजे त्याला काहीतरी तत्व आहे की नाही? काही नाही. भलता देव स्वीकारला, कल्पनेची बाधा, एवढंच आयुष्यात आहे. त्याच्यामुळे तो सुख नाही. काय सुख आहे मला सांगा? माणसं सहज विचारतात, ताई पाप पाप म्हणजे काय असतं? अहो दादा, सगळं तरी चेहऱ्यावर आनंद नाही, याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? सांगा ना तुम्ही मला. सगळं काही आहे आपल्याकडे, तरी आपल्या चेहऱ्यावर 12 वाजलं का बरं? अहो पाप लय झालं. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो, मधनच आलो, पटलं नाही. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात, पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथं बसायचा अधिकार देत नाही, त्याला पुण्य फार मोठं लागतं. भाषा माझी नाही. मंडपाच्या बाहेरचे टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत जा. त्याला काय सरकारचा GST नाही, मोफत आहेत महाराज, आहे की नाही? वाजवायच्या. तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय महाराज. तुमची टाळी कशी पेट कर माहिती का? दर दर आली आमच्या गावात, दर घे, दर दर एवढं पाहिजे, दर 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 दर. कशाला? लय अवघड आहे असं. ह्याच्यामुळे तो वाटोळ आहे आपलं महाराज. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. अरे मनसोक्त वाजवा की, त्याला काय होतंय? माहेर आहे तुमचं, फील द मोमेंट, आनंद घ्या, त्यात परमानंद आहे. हसू वाटलं मोठ्यानं हसा. तुम्हाला आवर्जून सांगते हसा. यांचं काय, हे कुठे हसतंय? बसलं टपरीवर ख्या ख्या ख्या, याचं काय कुठं? आपला अवघड नाही. आपण
आपण जर 4 माणसात मोठ्याने हसलो तर माणसं म्हणतात बाईच्या जातीनं एवढ्या मोठ्याने हसावं का? आपला अवघड आहे की नाही ग माय? इथं चान्स मारून घ्या, कोण हसले कळत नाही महाराज. आनंद घ्यायचा ग. तुम्हाला खरं सांगू का माय, किती संकट वाट्याला यावी, किती दुःख पदरात पडावं, समाज आपल्या पाठीमागं लागावा, तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचा आनंद जाऊ नये याच्यासारखी मोठी भगवंताची कृपाच नाही की आपण सुखी आहे. काहीच नाही. लोक विचार करतात हो, लोक म्हणतात एवढा काटा काढला याचा तरी मी हसतो याची. करा ना विचार. लोक जळतात रे दादा आपल्या हसण्यावर, मग काय हरकत आहे हसायला? लोकांना वाटतं एवढं याच्या हात धुवून मागं लागलो, एवढं याच्या घराचा विदुनास केला, एवढं याच्या पाठीमागं दुश्मन बनून लागलो, तरी याला वाईट कशाचं वाटत? आयुष्यात आनंद असणं हा भगवंतावर ठेवलेला विश्वास आहे. मला माहित आहे काही झालं तरी जोपर्यंत मी सत्य वागतोय देव माझी साथ सोडणार. मी का दुःखी व्हावं? पितामह भीष्माने वचन घेतलं, काही झालं मी अर्जुन सोडणार नाही बाबा, मी अर्जुनाचा नाश करणार म्हणजे करणार. भीष्मांच्या पणाची काळजी भगवान श्रीकृष्णाला वाटायला लागली. अर्जुन झोपले होते, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या कक्षात गेले आणि अर्जुनाचं ढाराढोर झोपलेलं बघून देवालाही नवल वाटलं. देवाने विचार करावा, अरे एवढा आनंदी तर मी पण नाही जेवढ्या आनंदात ही झोपलंय. भगवंताने उठवलं अर्जुनाला. का रे अर्जुना, ज्या माणसांना आपलं मानतोयस ती माणसं जीवावर उठलेत तुझ्या. अख्खं जग तुझ्या पाठीमागं लागलंय. बरं, ताकद त्यांच्याकडे, सैन्य त्यांच्याकडे, सामर्थ्य त्यांच्याकडे, तुझ्याकडे फक्त मी. तरी सुद्धा असा झोपलायस जसं काय युद्ध जिंकून आलायस. कसलंच वाईट नाही वाटत आहे तुला, कशाचीच चिंता नाही वाटत आहे. अरे एवढं सगळं झाल्यावर तुला झोप तरी कशी लागली? अर्जुनाने इतकं गोड उत्तर दिलं पेटकर. अर्जुन म्हणले, देवा, ज्याच्या काळजीत जगाचा बाप झोपला नाही त्याला कशी झोप लागणार नाही? माझ्यासाठी तू जागायस रे बाबा, मी का बरं झोपू नको? घालून या भार राहिलो निर्विले संती विठोबासी. जर तू माझा पाठीराखा आहेस तर मागे पुढे उभा राहे संभाळी. मागे पुढे उभा 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 मागे पुढे घात निवाराया. अरे काही झालं देवा तर निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी, मला विश्वास आहे. त्यामुळे वैष्णव व्हायला मला काही हरकत नाही. मत्स्य कुर्मादिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. माऊली म्हणतात, जर या वैष्णवासाठी भगवंत प्रत्येक अवतार घ्यायला घाबरत नाहीये तर मी का चिंता करावी? बरं, माझ्या विठोबाचा
कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. माऊली म्हणले तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तुझ ना रक्षिता आपदी आमुते. गुरु बंधू माय बाप सगळं होतोस. आपदी म्हणजे संकट, रक्षिता म्हणजे रक्षण करणं. कुठल्याही रूपात आमचं रक्षण करायला विसरत. एवढं करत असशील बाबा तर काय हरकत आहे मला वैष्णव व्हायला. आणि एकदा मी वैष्णव झालो मग काय, माझी या सकळा हरीच्या दासा. सगळे जण अखंडितपणे माझ्याकडे बघतायत रे, माझ्या कौतुकाचा सोहळा गातायत, माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहतायत. मग काय हरकत आहे माळ घालायला, काय हरकत आहे कल्पना सोडायला. कारण सत्य एकच आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बाकी सगळ्या जगत भास आहे कल्पनेची, बाकी सगळी कल्पना आहे. खरं काय सांगा, या जगात आहे ना, चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात हा समाज असा आहे, इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय. खरं आहे का खोटं आहे? चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवतात. आमच्याकडं सगळं प्रसिद्धीवर आहे, हां सगळं जाहिरातीवर आहे. चला तुम्हाला सिद्ध करून दाखवते. कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? ग्रंथ सांगा मला एखादा माय मावल्या. कुठं लिहिलंय का? नाही दिवाळीला मोती लावला तर नरकात जाशील असं काही आहे का? तरी सुद्धा 99% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो? मोती. 2 महिने आधीपासून जाहिरात असती, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, दिवाळी आत्ताची आहे. कल्पना सगळ्यांनी स्वीकारलं म्हणून आम्ही सुद्धा आम्ही बघत नाही खरं खोटं काय. आमच्याकडे फॉर्च्युनर मध्ये महाराज आला की हुशार आहे, चलत आला की मूर्ख आहे. फॉर्च्युनर वाल्याला हरिपाठ का पाठ नसना पण तिथं गर्दी आहे. चलत येणाऱ्याची ज्ञानेश्वरी का मुखदगत असना पण लोक त्याला मानत नाही. प्रेझेंटेशन, दिखावा, कल्पना. नामदेव आहेत तेच सांगतात, हे नको बाबा आयुष्य. जे आहे ते खरं. चांगला तर चांगला, वाईट तर हे बघा. पैसा कमवायला परमात्म्याने कधीच नकार दिला नाही. जो तुमचा व्यवसाय व्यवस्थित करा, काही फरक पडत नाही. फक्त आपल्या पैशातला 10% भाग देवाला गेला पाहिजे. मी नाही म्हणत, शास्त्र सांगतं न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. 100 कमवताय, 10 रुपये देव देश धर्मासाठी जाऊ द्या. ज्याला गरज आहे त्याला द्या, पण वाक्य नीट ऐका. ज्याला गरज आहे, वाक्य कळतंय? ज्याला गरज आहे त्याला द्या. नाही तर होतं काय, सप्त्याच्या पंक्तीमध्ये साहेब आले की गरीबाच्या पोराला उठावं लागतं. खुशाल माणसं म्हणतात उठ साहेबाला बसू दे, उठ साहेबाला बसू दे. पुन्हा साहेबाला म्हणणार साहेब 2 घास, साहेब 2 घास खा, साहेब 2 घास खा. गरज नाही साहेबाला. साहेबानं लय खाल्लंय, आपलं खाऊन काही पोट नाही भरणार महाराज बरं का. काही गरज नाही, कशाला काय उगं नाही त्या गोष्टी. ज्याला गरज आहे त्याला द्या. हे मी नाही म्हणत, माऊली म्हणतात जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. बघा, देश काल पात्र पाहून दान करा, नाही तिथे करू नका. आणि जे दान करताय त्याचा बोभाटा करू उगं नाही. त्या काय आयुष्यात खरं राहिलंय आपल्या सांग बरं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपलं बरं. लोकाला नावं ठेवायच्या आधी आपण आपलं बघू ना. आपण काय गुणाचे? 500 आणि 1000वर मतदान करणाऱ्या जाती आपल्या. आपण काय अपेक्षा ठेवायची दुसऱ्याकडनं सांगा ना मला. कोण आहे आपण? काही नाही आपल्याला. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादो के लिए. ते बिचारे म्हणत असतील कुणासाठी मेलो बाबा. कोण आहे आपण? काही घेणं नाही आपल्याला. आपल्याला फक्त माझी गाडी, माझी महाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी बस. तर गाव पेटलं तरी चालतंय की हो आपल्याला. काय देव देश धर्म आपण सांभाळला, आपण लोकाला ज्ञान शिकवायला काही नाही. आणि कसं आहे ना, पुढच्याच पिढीला नावं ठेवायचं नसतं बघा. आता ही म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरवाया गेली, पोरवाया गेली आणि पोरवाया गेली. अहो पण का गेली बाबा? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून आमची पोरं वाया गेली. तुम्ही जे केलं ते आम्ही उघड्या डोळ्यानं बघितलं ना बाबा, आहे की नाही? मारुतीच्या वट्ट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळले. ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवली. तुम्ही गुणाचे होय, फक्त आम्ही पोरच तेवढे वाया गेले, आहे की नाही? काय पण बोलणं तुमचं.
आता या बायका सुद्धा दारात बसल्यावर म्हाताऱ्या, आजकालच्या काय पुरीत वय, ह्यांना काय लाजा येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माया असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, ह्यांना काय झळ आहे, सगळं आयत्त भेटलं वय ग माय. ऍक्सेप्टेड, मान्य करतो आम्ही. आणि आम्हाला हे मान्यच करावं लागेल. मागच्या पिढीने वाईट काळ बघितला म्हणून आम्हाला सुखाचा काळ आला, हे आम्ही मान्य करतो. पण तुम्ही आत्ता काय करताय? आता मिसरी चुळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका भांगार वास आहे त्या मिसरीचा. तू तू नातीला कुठल्या तोंडानं ज्ञानेश्वरी वाचायला सांगणारच नाही ना ग माय. घरात असल्याशिवाय दारात येत, अरे विहिरीत नाही पौऱ्यात कुठून येणार आहे? मग तेच नामदेवराय सांगतात, मी आयुष्य त्या व्यक्तीला मागत नाही, फावी तया कुळा. कुठल्या कुळाला? होती जे सात्विक, जे कुळ सात्विक आहे, ज्या कुळात भजन आहे, मी त्या कुळाला आयुष्य मागतोय. मग ज्ञानोपारायणापासून आतापर्यंतच्या प्रत्येक वारकऱ्यासाठी मी आयुष्य मागतोय. का? कारण ते कर्म संपत नाही ना, आणि कुळाची पुण्य असल्याशिवाय व्यक्तिमत्व वैष्णव असू शकत नाही. माऊलींचं मत आहे, ते सदरीची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं, कृपा करावी, याच्यासाठी बहुत सुकृताची जोडी, म्हणून ही विठ्ठली आवडी. उगच देव कसा आवडेल? उगच देव आवडत असतो का सांगा? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. उगच कसा देव आवडेल? आजकालच्या पोरापोरींना विचारलं ना, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, वेल सेटल्ड आहात, पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना दिसला नाहीत. आजची पोरं आम्हाला सांगतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इशू. तुम्ही देवाला मानत नाही यात वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. पण बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा स्वीकारणार नाही, हे सत्य तुम्हाला मान्यच करावं लागेल. देव आहे म्हणून चाल. मधले 2-4 धटकुले टाळ्या वाजवतच नाही, त्यांना माझी जिरवायची. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार, लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला शिकवित होती, येड्यात काढीत होती, अख्खा मंडप ऐकत होता, पट्ट्या निस्ता बसला होता. ॲटिट्यूड कष्ट काय बाबा तुझ्याकडे? तुम्हाला खरं सांगू का माऊली, मी ज्या नामदेवरायांचा मी अभंग घेतला ना, त्या नामदेवरायांची बायको राजाई 2.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. 350 किलोचा पलंग नामदेवरायांच्या बायकोला झोपायला होता. श्रीमंती काय असेल त्या माणसाची, तरी नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती बायको. तुमचं बरं आहे ना? आपलं विचारलं महाराज बरं का, कशाची जागीरदारी काय असणारे असून असून तुमच्याकडं माझ्याकडं 2-4 बंगले, 2-4 गाड्या, हे काही नाही दादा. 65 लाखाची सावकारकी होती तुकोबांची. किती? 65 लाख. 450 वर्षापूर्वी. आत्ताचा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबानं 65 लाख. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या होत्या. एका कागदावर 50-100 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबाकडं. अशा कागदाच्या किती बैलगाड्या? पोती भरून 25 बैलगाड्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, ही श्रीमंती जगद्गुरु तुकोबांची होती. अरे ते तुकोबाराय म्हणतात, अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू. कोण आहे आपण? सवय करूस आहे आपला, त्यो बी पेटल, भजन करीत जा, काही नाही आपल्याकडं. आपण देवाच्या सुद्धा असो पाया पडतो. ही पद्धत आहे आपली देवाच्या पाया पडायची महाराज बरं का. कीर्तनात टाळी, 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 कीर्तनात टाळी.
कीर्तनात बसणारा माणूस पुण्यवान, कीर्तनात टाळी वाजवणारा माणूस फार पुण्यवान, आणि कीर्तनात आनंद घेऊन नाचणारं व्यक्तिमत्व साक्षात पांडुरंग परमात्म्यासारखं. खूप ताकद आहे दादा या कीर्तनात. कीर्तन चांग कीर्तन चांग होय हरी रूप होय हरी रूप होय हरी रूप कीर्तन सांग होयांग हरिरूप. अहो, माणसालाही देव करायची ताकद या व्यासपीठात आहे. जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन आहे देहूमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तनाला यावं आणि मातीतच मांडी घालून बसावं. त्यांना नसतं का खुर्चीवर बसता आलं, मातीतच बसले ते. तुकोबा मोठ्या मनाचे, पायाखालचं घोंगडं काढलं आणि छत्रपतींना बसायला टाकलं. सांगितलं, राज हिंदवी स्वराज्याचं धनी आहात, जानता राजा आहात, अधिकार आहे तुमचा, बसा घोंगड्यावर. छत्रपतींनी नम्रपणे सांगावं, बुवा आऊसाहेबांची शिकवण आहे, जोपर्यंत संतांच्या चरणाशी बसलोय तोपर्यंत शत्रूला चरणाशी घ्यायची ताकद मनगटात आहे. ज्या दिवशी बुवा ज्या दिवशी तुमची बराबरी करायला जाऊ त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहणार नाही, एवढं कळतं आम्हाला. आम्ही तुमच्या चरणाशीच बरे. काय नीतिमत्ता म्हणावी हो. म्हणून तर हिंदवी स्वराज्य उभा राहायची ताकद आहे. आमच्याकडे सरपंचाला खुर्ची नाही दिली की राग येतो. अहो, चालू मरू द्या, माझी सरपंचाला सुद्धा खुर्ची लागते महाराज बरं का, त्यालाही राग येतो. नाही बाबा, मला सन्मान दिला पाहिजे, मला सन्मान नाही दिला तर बघतो कसा कार्यक्रम होतोय. लय सन्मान देण्यात आयुष्य चाललं. नामदेवराय तेच तर सांगतात, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, 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 लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे. उडत चिमणी सरत झाले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी सरत झाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे. उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुठ म्हणायचं महाराज बरं का. कुठ म्हणजे जरा खोड कर, लटक म्हणजे खोट, कटक म्हणजे कुटानं. नामदेवराय म्हणले आयुष्यात सगळं खोटं निघालं. काय झालं नामदेव महाराज, अहो चिमणी उडत होती आणि उडता उडता चरत होती. असं कुठं होतं का महाराज, अहो काही बोलता का. अहो चिमणीचं डोळं वाटी इतकं होतं. कुणाचं, चिमणी, चिमण्यानो आपलं सॉरी माय मावल्यानो, चिमणी केवढी वाटी केवढी, एवढ्या चिमणीचं एवढं डोळं असतील का. अहो महाराज काही बोलता का, संत आहात ना. नामदेवराय म्हणले आम्ही लटकेशी न बोलू वर्तमान खोटे, विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाही. खरं सांगतोय, मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. कोण व्याली, मुंगी, तिचं दूध 17 रांजण. कुणाचं,
मुंगीचं पिले किती 12 हत्ती, कुणाचं दूध माय मावल्या. हा ऐका कीर्तन, काय ढेकळं वेळ लागणार आहे बाय. आयुष्य असंच चाललंय ग, कल्पनेची नुसतं आयुष्य खोट आहे. कर्म कमी बोभाटा जास्त, ज्ञान कमी अहंकार नको देवा. ही संत मंडळी, यांना खऱ्या सुखाचा आनंद दे. या बाधेतनं बाहेर काढ. लय बेकार बाधा ही कल्पना. संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. ही कल्पना एका माणसात एका मिनिटात राजा आणि एका मिनिटात रंक करते. नको देवा असली कल्पना. काय करायचं जगात, काही खरं नाही राहिलं बघा. तुम्हाला खरं सांगते, एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणल असं नाही. 2-4 तरी खौट